तर कन्सिडरिंग नवीन वर्ष, तुझ्या डोक्यात 2024साठी काय गोष्टी आहेत स्वतःसाठी? काय करायची इच्छा आहे? काय काय गोल्स आहेत? तेच जे यावर्षी होते. आपली मोजायची पद्धत आहे, पण जे आपल्याला काम आवडतं ते मोजणीवरती किंवा त्याला कुठलं एक पंचांग बघून आपल्याला मुहूर्त शोधायला लागत नाही, असं मला वाटतं. Right. नवीन वर्षात काय करायला आवडेल, तर या वर्षात जे करायचं होतं आणि राहिलंय ते करायला आवडेल. या वर्षात जे करताना आनंद झाला ते पुन्हा नवीन वर्षामध्ये त्याची पुनरावृत्ती व्हावी असं वाटतंय. एक ध्येय आहे, त्या ध्येयाचे अनेक पल्ले आहेत, त्यातला कुठला तरी पल्ला या 24 साली गाठावा असं मला वाटतं. म्हणजे आता मी प्रश्न पण नाही म्हणणार ह्यांना. खरं तर माझं जे कुतूहल आहे ते मी इथे लिहिण्याचे प्रयत्न केले आणि ते मी विचारण्याचा प्रयत्न करते. कुठे इफ यू फील की दिस इज गोईंग नो वेअर, प्लीज करेक्ट मी. यू आर द टूर गाईड, सो आय एम शुअर इट्स गोइंग समवेअर. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं अनेक लोक आहेत, अनेक गायक आहेत, अनेक म्युझिशियन्स आहेत हू लुक अप टू यू, जे तुला आदर्श मानतात आणि जे सतत तुझ्याकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. ते त्यांचा रियाजही करत असतील कदाचित. पण गाण्यामध्ये सूर आणि ताल ह्याच्या व्यतिरिक्त विचार किती महत्त्वाचा आहे? विचारच महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही आता जसं म्हणालात तसं 24 साल काय आहे ना, 24 तास हे मानवाने निर्माण केलेत. निसर्गामध्ये कुठे घड्याळ आहे का? नाही आहे. तसंच स्वर आणि ताल या निसर्गातल्या असलेल्या वेगवेगळ्या ध्वनींचं संयोजन हे मनुष्याने केलेलं आहे. पण त्याचं संयोजन का झालं असावं, तर त्या संयोजनातनं काहीतरी सांगता यावं म्हणून ते साधन आहे. साधन हे त्याच्या साध्याशिवाय अपूर्ण आहे किंवा विफळ आहे. त्यामुळे विचारच मांडता तुम्ही गाण्यातनं. आता विचार म्हटल्यानंतर असं नाही की फार काहीतरी गहन गंभीर फार काहीतरी नाही, पण तुम्ही जेव्हा गाणं गात असता ना, तेव्हा एक भावना तुम्ही सांगत असता. ती सांगण्याचं जे मी सांगितलं तसं साधन हे स्वर आणि ताल असतं. स्वर आणि ताल हे त्या विचाराशिवाय अपूर्ण आहे. म्हणजे काय सांगणार तुम्ही? चाल जेव्हा लावता ती चाल कुठल्या तरी शब्दांना लावता. बरं, ज्या शब्दांविरहित जी चाल असती ना, ती कुठली तरी एक भावना सांगत असती. मग भावना सांगायला, शब्द सांगायला, शब्दांचा अर्थ सांगायला विचार हवाच ना. त्यामुळे विचार इज द ड्रायव्हिंग फोर्स आणि त्या ड्रायव्हिंग फोर्सला परिवर्तित करण्यासाठी स्वर आणि ताल असतात असं मला वाटतं.